ख्रिस्त जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम फार महत्वाचा आहे आणि म्हणून माझी नेहमीप्रमाणची जी विनंती आहे की आपण लक्षपूर्वक या सर्व गोष्टीचं आपण अध्ययन करूया, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस ह्या घडामोडी होतील त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात राहतील आणि त्यानुसार आपलं आयुष्य देखील असेल. पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की आपण त्याच्या चरणी येत असताना देवाने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. महान थोर सेनाधीश परमेश्वर देवा, आज पुन्हा एक वार विनंती करत आहोत की जसं तुमच्या वात्सलतेनं आज आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, तसंच आम्ही आज निर्णय घेत आहोत की आज आम्ही तुमच्या चरणी याच्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये आणि आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडून यावा. आणि आम्ही फक्त तुमच्या चरणी आलेलोच नाही, तर आमची आमची हीच इच्छा आहे की आमचं सर्व पाप अपराध आम्ही तुमच्या चरणी ठेवत आहोत. आम्ही स्वतःला तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत, समर्पित होत आहोत, जेणेकरून तुमचं कार्य, तुमचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करेल आणि आम्हाला पवित्रता मिळेल. येशू ख्रिस्ताचं पावित्र्य आम्हाला मिळेल, आमचं शुद्धीकरण होईल आणि त्याद्वारे ख्रिस्ती आयुष्य जगण्यासाठी आम्ही सज्ज होऊ. म्हणून मागत आहोत की तुमचं प्रेम आणि तुमचं सत्य आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे. जर आमचं अंतःकरण बदलायचं असेल तर दुसरा कोणताही पर्याय नसून फक्त तुमचं सत्य आणि तुमचं प्रेम आमचं अंतःकरण बदलू शकतं. आणि म्हणून विनंती करत आहोत, आम्ही पूर्णपणे आमचं सर्वस्व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वाधीन करत आहोत आणि मागत आहोत की आजच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तुमची इच्छाच या ठिकाणी प्रगट होऊ दे, तुमचं सत्य या ठिकाणी सांगितलं जावं, तुमचाच जय जयकार व्हावा आणि त्याद्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ व्हावी, आम्ही ख्रिस्तासारखं व्हावं. म्हणून आजचा अभ्यासक्रमाला तुम्ही आशीर्वाद द्या. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. जर तुम्ही हे पवित्र स्थान याच्याविषयी विचार केला, माझी विनंती आहे की जर आपण हे झूम केलं, पवित्र स्थान स्वतःसाठी स्वतःच्या मोबाईलवरती, तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक महत्वाची सेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काल आपण दैनंदिन जीवनामध्ये जी सेवा होत असते त्याच्याविषयी आपण शिकलो. दैनंदिन सेवा जी आहे त्याच्याविषयी आपण काल शिकलो. म्हणजे ज्या वेळेस एखादा व्यक्ती पाप करतो, त्यावेळेस ते कोकरू घेऊन त्याला पवित्र स्थानामध्ये यावं लागतं. त्या पवित्र स्थानामध्ये आल्यानंतर किंवा पवित्र स्थानाचा जो दरवाजा आहे त्याच्या समोर जी वेदी आहे, जी तुमच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, त्या वेदीच्या बाजूला त्या ठिकाणी येऊन त्यानं त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायची. म्हणजे त्याचं पाप जे आहे ते पाप पाप्यापासून त्या कोकराकडे जात असत आणि ते कोकरू म्हणजे येशू ख्रिस्त. मग ते कोकरू वधत असताना त्या पाप्यानं, झकर्याचं पुस्तक म्हणतं की त्या पाप्यानं त्या कोकराकडे बघायचं, जेणेकरून त्या कोकऱ्याची तडफड पाहून त्या पाप्याला नक्कीच वाटेल, नक्कीच विचारेल की माझ्यामुळे हा निर्दोष कोकरा जो आहे हा बळी जात आहे. आणि मग ते कोकरू वधत असताना किंवा वधल्यानंतर रक्त जे आहे तो याजक त्याच्या हातामध्ये घ्यायचा आणि तो याजक आपण शिकलो की स्वतः येशू ख्रिस्त आहे. म्हणजे येशू ख्रिस्त कोकऱ्याचं रक्त घेतो, येशू ख्रिस्त स्वतःच रक्त घेतो. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस येशू ख्रिस्त
या भूतलावरती क्रुसावरती त्यानं प्राण दिले, तर त्यानं स्वतःच रक्त घेऊन तो स्वर्गरोहण झाला. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की तो पडद्याच्या पलीकडे म्हणजे पवित्र स्थानामध्ये गेला. पवित्र स्थानामध्ये आणि परम पवित्र स्थानामध्ये जो पडदा आहे, जर तुम्ही तुमचं चित्र झूम केलं म्हणजे मोठं केलं, तर त्या ठिकाणी तो पडदा जो आहे तो पडदा स्पष्टपणे दिसत नसला तरी देखील त्या ठिकाणी पडदा आहे. तर त्या पडद्यावरती तो रक्त 7 वेळेस शिंपडत असत आणि त्यानंतर तो याजक परत येत असत. म्हणजे पापी जो आहे तो पापी फक्त कुठपर्यंत पोहोचू शकतो, तर जास्तीत जास्त दर्शन मंडपाचा जो दरवाजा आहे किंवा वेदी जी आहे त्या वेदीपर्यंत पोहोचू शकतो. पाप्याला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. म्हणजे मध्यस्थी पापी स्वतःसाठी करू शकत नाही, तर फक्त ख्रिस्त करू शकतो. म्हणून ज्या वेळेस पापी ते कोकरू वधतो त्यावेळेस ते रक्त जे आहे ते रक्त घेऊन याजक पवित्र स्थानामध्ये जातो आणि पवित्र स्थानामध्ये जो पडदा आहे, जो धूप वेदी जी आहे, ज्या ठिकाणी धूप जाळली जाते, त्याच्यानंतरचा जो पडदा आहे, तो पडदा पवित्र स्थानाला आणि परम पवित्र स्थानाला वेगळा करतो. त्या पडद्यावरती 7 वेळेस रक्त शिंपडलं जायचं. ते आपण त्याच्याविषयी काल शिकलो. याच्यासाठी शिंपडलं जायचं कारण की आज्ञा म्हणते की जो कोणी पाप करतो आणि पापाचं वेतन मरण आहे, तर त्या व्यक्तीचं मरण, आज्ञा म्हणते की त्या व्यक्तीचा जीव, त्या व्यक्तीचं रक्त मला पाहिजे. तर येशू ख्रिस्त पाप्याच्या ऐवजी स्वतः मरण पावतो, स्वतःचं बलिदान करतो आणि ते कोकऱ्याचं रक्त जे आहे, ते कोकऱ्याचं रक्त ज्यावेळेस शिंपडलं जातं, कशावरती? अंतरपटावरती, त्या पडद्यावरती. त्यावेळेस आज्ञेचा जो नियम आहे, की जो व्यक्ती पाप करतो त्याचं मला रक्त पाहिजे, ती आज्ञा किंवा तो नियम पूर्ण होतो आणि याजक त्या पवित्र स्थानातून बाहेर येतो. पहिला भाग जो आहे तो पवित्र स्थान, त्याच्यातून बाहेर येतो आणि जो पापी ह्या ठिकाणी वेदीच्या बाजूला उभा आहे त्याला येऊन सांगतो की तुझं पाप तुझ्यापासून स्थलांतरित झालेलं आहे, तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे, पण ते पाप अजून पूर्णपणे पुसून टाकलं गेलेलं नाही. ते पाप जे आहे ते पवित्र स्थानामध्ये आहे. तर तू पूर्णपणे निर्दोष नसून तू थोडक्यात तुला देवानं एक संधी दिलेली आहे. तर तू काय कर, जा, परत पाप करू नको. मग त्याच्यानंतर ही सेवा जी आहे, ही सेवा पुढं कशी चालते याच्याविषयी आपण शिकूया. लेवियाचा 16वा अध्याय पहिलं वचन. लेवियाचा 16वा अध्याय पहिलं वचन. अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. दुसरं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन याला सांग की तू भलत्या वेळी पवित्र स्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस. गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन. जर तुम्ही हे चित्र झूम केलं, मोठे केलं, तर तुम्हाला ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की याजक जो आहे किंवा महायाजक जो आहे, तो महायाजक दैनंदिन सेवा फक्त दर्शन मंडपाच्या अंगणामध्ये किंवा दर्शन मंडपाच्या दरवाजाच्या पुढे म्हणजे वेदीजवळ आणि पवित्र स्थानामध्येच दररोजची सेवा करत असे. पण पवित्र स्थानामध्ये जर सेवा करायची असेल तर देवाचं वचन म्हणतं की तो दररोज परम पवित्र स्थानामध्ये जात नसे आणि देवाने ती परवानगीही दिली नाही. म्हणून ह्या ठिकाणी लिहिले, तू भलत्या वेळेस पवित्र स्थानात अंतरपटाच्या आत कोशाजवळ, ज्या ठिकाणी कराराचा कोश आहे त्या ठिकाणी हा महायाजक जाऊ शकत नाही. तर मग कधी जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी का जायचं? इथं लिहिलेलं आहे, गेलास तर त्या ठिकाणी तू मरशील असं देवाचं वचन म्हणतं. कारण दयासन याच्याविषयी आपण शिकलो, दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन. म्हणजे त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे. देव त्या ठिकाणी याजकाला दर्शन देतो. म्हणून देवाने सांगितलं याजकाला, दररोज जी सेवा आहे ती दर्शन मंडप आणि अंगण आणि पवित्र स्थानामध्ये आहे.
पण जर परमपवित्र स्थानामध्ये जायचं तर त्या ठिकाणी देवाने त्यांना विशिष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. इब्रियाचा 9वा अध्याय 6वं वचन, या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असे. पहिल्या मंडपात म्हणजे पवित्र स्थानापर्यंत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला भाकरीचा मेस, दीपवृक्ष आणि धूपवेदी दिसते, त्या ठिकाणपर्यंत नित्य दररोज याजक सेवा करत असे. आणि त्याच्यानंतर एक पडदा असायचा, त्या पडद्यावरती काय करायचा, रक्त शिंपडून परत पाप्याकडे यायचा बाहेर आणि म्हणायचा की बाबा तू पाप करू नको, तुझं पाप फक्त तुझ्यापासून वेगळं केलेलं आहे, पण ते आता कुठं आहे ते पाप? अंतरपटावरती म्हणजे पडद्यावरती आहे. बर, पुढं लेवियाचा 16वा अध्याय पहिलं 3रं वचन, आरोनाने पवित्र स्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे, त्याने पापार्पणासाठी एक गोरा व होम अर्पणासाठी एक मेढा घेऊन यावे. त्याने तागाची पवित्र अंगराखा घालावा, तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा, तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदिल घालावा. ही पवित्र वस्त्रे होत, त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत. म्हणजे देवाच्या वचनामध्ये काय लिहिले ते आपण पाहूया. इब्रियाचा 9वा अध्याय 7वं वचन काय लिहिले या ठिकाणी, वारंवार किंवा हा याजक जो आहे तो परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत नाही. वारंवार कधी जाऊ शकतो? इब्री 9 याचा 7वं वचन, इब्री 9वा अध्याय 7वं वचन, परंतु दुसऱ्यात म्हणजे परमपवित्र स्थानात, परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो. म्हणजे जर याजकाला परमपवित्र स्थानामध्ये जायचं तर तो वर्षातून एकदाच जात असत. म्हणजे त्या कराराचा कोष जो आहे त्याच्यासमोर याजक एकदाच जात असत. पण बाकीचे दिवस जे आहेत वर्षभरामध्ये तो याजक अंगणामध्ये म्हणजे दर्शन मंडपाच्या समोर जी वेदी आहे तिथं आणि पवित्र स्थानाचा पहिला भाग जो आहे तिथं दररोज तो सेवा करत असे. पण वर्षातून एकदाच फक्त कुठं जात असे? दुसऱ्या मंडपामध्ये म्हणजे परमपवित्र स्थानामध्ये जात असे. तर इथं लिहिलंय, वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. म्हणजे थोडक्यात वर्षातून एकदा ही सेवा होत असे. कोणती सेवा? परमपवित्र स्थानामध्ये सेवा. आणि ज्यावेळेस ही सेवा परमपवित्र स्थानामध्ये होत असे वर्षातून एकदा, त्यावेळेस पवित्र स्थानामधली सेवा होत नसे. म्हणजे एक तर पवित्र स्थानातली सेवा जी वर्षभर सुरू आहे, त्याच्यानंतर परमपवित्र स्थानामधली सेवा जी वर्षातून एकदा आहे. आता लेवियाचा 16वा अध्याय आणि 5वं वचन, मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होम अर्पणासाठी 1 मेढा घ्यावा. 6वं वचन, अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोरा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अपूर्ण प्रायश्चित करावे. 7वं वचन, मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. आता हे दर्शन मंडप जे आहे त्या दर्शन मंडपाच्या तिथे ज्या ठिकाणी वेदी तुम्हाला दिसत आहे, होम वेदी, त्या ठिकाणी त्यानं 2 बकरे घेऊन यायचे. 8वं वचन, अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी आणि दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. 2 बकरे आहेत, 2 बकऱ्यांवरती त्यानं चिठ्ठ्या टाकायच्या. ज्या चिठ्ठीमध्ये एक कोकऱ्यावरती देवाच्या नावाची चिठ्ठी येईल ती देवासाठी, आणि दुसरं कोकरू जे आहे त्याच्यावरती त्यानं चिठ्ठी टाकलेली असते आणि ती चिठ्ठी जी आहे ती पाप वाहून नेण्यासाठी असते. म्हणजे 2 बकरे आहेत, एक देवासाठी आणि दुसरं पाप वाहून नेण्यासाठी. आता ह्या 2 बकऱ्यांचं कार्य काय? 9वं वचन, ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघाली तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. म्हणजे परमेश्वराच्या नावाने जो बकरा त्या ठिकाणी चिठ्ठीद्वारे मिळालेला आहे, स्पष्ट झालेला आहे, तो कोकरा वधायचा, त्याचा बळी घ्यायचा. 10वं वचन, पण ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधी चिठ्ठी निघाली त्या परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे आणि त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. दुसरा कोकरा जो असतो
दुसरा बकरा जो असतो, बकरा ह्या ठिकाणी शब्द वापरले, तो बकरा जिवंत ठेवायचा. जो परमेश्वराचा बकरा आहे तो वधायचा, पण जो बकरा पाप वाहून नेण्यासाठी आहे तो जिवंत ठेवायचा, असं देवाचं वचन म्हणतं. 12 वचन, आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधित धूप अंतरपटाच्या आत आणावा. आता देवाचं वचन म्हणतं की वर्षातून एकदा ही सेवा व्हायची. कोणती सेवा? अंतरपटाच्या आतली, म्हणजे कराराच्या कोशाजवळ जाण्याची जी सेवा आहे, ती सेवा वर्षातून एकदा होत असेल. तर ती सेवा कशी करायची? स्वतःसाठी आणि स्वतःच्या घराण्यासाठी अहरोनानं समर्पित करण्यासाठी पापार्पण सादर करायचं. त्याच्यानंतर 2 बकरे घ्यायचे, त्यांच्यावरती चिठ्ठ्या टाकायच्या. एक कोकरू किंवा एक बकरा देवासाठी आणि दुसरा बकरा पाप वाहून नेण्यासाठी. जो बकरा परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी त्याच्यावरती निघालेली आहे तो वधायचा. मग त्याच्यानंतर आत जायचं, धूप घ्यायची. धूप घ्यायची म्हणजे थोडक्यात काय, की सुगंधित द्रव धूप घ्यायची आणि मग कराराच्या कोशाजवळ जायचं. त्या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं, मग त्याने 13 वचन, माफ करा, लेव्याचा 16वा अध्याय 13 वचन, ते धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरायचा नाही. म्हणजे धूप जे आहे ते धूप घेऊन त्यानं साक्षपट जे आहे त्याच्यासमोर जायचं आहे. आता पुढे देवाचं वचन म्हणतं, मग त्याने घोड्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने 7 वेळा शिंपडावे. मग हे रक्त जे आहे गोऱ्याचं, ते रक्त घेऊन आता तो अंतरपटाच्या पलीकडे गेलेला आहे, म्हणजे परम पवित्र स्थानामध्ये गेलेला आहे. आणि तो रक्त कुठं शिंपडत आहे? आता दयासनावरती तो 7 वेळा रक्त शिंपडत आहे. ही सेवा वर्षातून एकदा. पण नित्य जी सेवा होत असे दैनंदिन जीवनामध्ये, त्यावेळेस तो कोकऱ्याचं रक्त घेत असे आणि पवित्र स्थानामध्ये जो पडदा आहे, पडद्यावरती 7 वेळेस तो रक्त शिंपडायचा आणि तिथूनच तो परत यायचा. पण वर्षातून एकदा जी सेवा व्हायची, त्या सेवेसाठी तो अंतरपटाच्या आतमध्ये ते रक्त घेऊन जायचा आणि रक्त आता कुठे शिंपडायचा? दयासनावरती रक्त शिंपडायचा. आता जरा महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस दैनंदिन जीवनामध्ये लोक पाप करायचे त्यावेळेस त्यांचं रक्त अंतरपटावरती म्हणजे पडद्यावरती शिंपडलं जायचं. पण वर्षातून एकदा जी सेवा व्हायची, त्या सेवेसाठी रक्त जे आहे ते दयासनावरती शिंपडलं जायचं. 15 वचन, मग त्याने लोकांसाठी आणलेले पापार्पणाचा बकरा वधावा, त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोऱ्याच्या रक्ताचे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. वर्षातून एकदा जी सेवा आहे, त्या सेवेसाठी रक्त जे आहे ते रक्त अंतरपटाच्या आत दयासनावरती शिंपडायचं. किती वेळेस? 7 वेळेस. 7 हा अंक परिपूर्णतेला दर्शवतो. पूर्णपणे ती सेवा करायची. 16 वचन, आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापाबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे थोडक्यात काय? पवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे, स्वतःसाठी प्रायश्चित, लोकांसाठी प्रायश्चित करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी त्याने तसेच करावे. 17 वचन, अहरोन प्रायश्चित करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करेल तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायलच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपात दुसरे कोणी नसावे. म्हणजे जरा लक्ष द्या, देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस याजक परम पवित्र स्थानामध्ये म्हणजे पवित्र स्थान ओलांडून अंतरपटाच्या पलीकडे जात असे, परम पवित्र स्थानामध्ये जात असे, त्यावेळेस पवित्र स्थानामध्ये किंवा पवित्र स्थानाच्या बाहेर या ठिकाणी वेदी जी आहे त्या ठिकाणी कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी राहत नसत. फक्त महायाजक जो आहे तोच असे आणि तो देखील कुठं? परम पवित्र स्थानामध्ये असेल. मग त्याने तेथून
मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित करावे. घोड्याचे थोडे रक्त व बकऱ्याचे थोडे रक्त घेऊन त्याने वेदीच्या चारी बाजूंना शिंगांना लावावे. आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने 7 वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्रायल लोकांसाठी अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी. देवाचं वचन म्हणते पुढे 21 वचन, लेवियाचा 16 अध्याय 21 वचन. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांच्या म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. सर्वांचं लक्ष आहे. मला माहित आहे की मी फार स्पष्टरित्या आणि वेगाने थोडे जात आहे, पण माझी अशी आशा आहे की आपल्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी कळत आहेत. महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर तुमचं चित्र ह्या ठिकाणी मोठं केलं तर काय दिसतं या ठिकाणी? ज्यावेळेस याजक, महायाजक वर्षातून एकदा घोड्याचं आणि त्या बकऱ्याचं रक्त घेऊन आतमध्ये जात असे, त्यावेळेस तो दर्शन मंडपाच्या आत म्हणजे परम पवित्र स्थानामध्ये, म्हणजे पवित्र स्थानाचा दुसरा भाग या ठिकाणी जात असे. त्यावेळेस तो रक्त जे आहे ते रक्त साक्षपटावरती, दयासनावरती शिंपडत असेल. 7 वेळेस ते शिंपडत असे. त्या ठिकाणी काय होत असे की देव त्या ठिकाणी याजकाला, महायाजकाला दर्शन देत असे. त्या ठिकाणी न्याय निवाडा होत असे. त्या न्याय निवाडामध्ये देव त्या याजकाला, महायाजकाला सांगत असे की कोणत्या व्यक्तीनं ज्यावेळेस तो ह्या ठिकाणी आला, त्यानं कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून स्वतःचं प्रायश्चित केलं आणि त्यानं परत जाऊन पाप केलं का नाही, तो पवित्र आयुष्य जगला का नाही, हे त्या ठिकाणी देव महायाजकाला सांगत असे. वर्षातून एकदा देव या महायाजकाला त्या ठिकाणी सांगत असे की ज्या व्यक्तीनं ह्या ठिकाणी कोकरा घेऊन आलेला आहे, त्यानं प्रायश्चित केलेला आहे, तो व्यक्ती परत जाऊन पवित्र आयुष्य जगला की नाही, याच्याविषयीची माहिती देव महायाजकाला देत असे. मग प्रत्येकाची नावं त्या ठिकाणी घेतली जायची. त्याला म्हणायचं न्यायनिवाडा. आणि तो न्यायनिवाडा कधी व्हायचा? वर्षातून एकदा व्हायचा. कुठं व्हायचा? परम पवित्र स्थानामध्ये. कोण? देव ह्या ठिकाणी महायाजकाला सांगत असे की कोणी प्रायश्चित पूर्ण आयुष्य जगलेले आहेत आणि कोणी परत जाऊन पाप केलेलं आहे, हे देव कोणाला सांगत असे? महायाजकाला सांगत असे. आता जरा लक्ष द्या. देव ज्यावेळेस महायाजकाला म्हणायचा की ह्या अमुक अमुक व्यक्तीनं ह्या ठिकाणी तो कोकरा घेऊन आला, त्यानं कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवले, स्वतःचं अंतकरण देवाला वाहून दिलं, प्रायश्चित केलं, परत जाऊन त्यानं पाप केलेलं नाही, तर देव त्या महायाजकाला सांगायचा की त्यानं जाऊन परत पाप केलं नाही ना, तो नक्की जगेल, तो मरणार नाही. त्याला त्या इस्रायल लोकांमध्ये तो राहू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीनं ह्या ठिकाणी कोकरा घेऊन आलेला आहे, वर्षभर कोकरा घेऊन आलेला आहे, त्यानं कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली केली, प्रायश्चित केलं आणि मग परत जाऊन जर त्या पाप्यानं पाप केलं असेल, तर देव याजकाला, महायाजकाला सांगत असे की ह्या व्यक्तीनं प्रायश्चित पूर्ण आयुष्य जगला नाही. प्रायश्चित केल्यानंतर त्यानं जाऊन परत पाप केलेला आहे आणि तो पापामध्ये आहे. तर देव त्या महायाजकाला म्हणत असे की हा व्यक्ती इस्रायलाच्या कळपातून, इस्रायलाच्या लोकातून म्हणजे बहिष्कृत केला जायचा. म्हणजे तो त्याच्यापासून वेगळा केला जायचा. ही शिक्षा, हा दंड पापी व्यक्तीवरती यायचा. म्हणजे ज्यावेळेस दैनंदिन जीवनामध्ये कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली केली जायची, परत जाऊन पाप करायचं नाही. हाच संदेश आपण काल शिकलो. जा परत पाप करू. का? कारण की न्यायनिवाडा अजून व्हायचा आहे. आणि ज्यावेळेस वर्षातून एकदा न्यायनिवाडा होत असे बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की त्या न्यायनिवाड्यामध्ये कळत असे की कोणाला दोषमुक्त, पूर्णपणे दोषमुक्तता मिळालेली आहे आणि कोणाला दोषमुक्तता मिळालेली नाही. आता पुढे वाचूया.
देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी न्यायनिवाडा झाल्यानंतर ज्या लोकांनी पवित्र आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे, किंवा ज्या लोकांनी त्या कोकऱ्यावरती हात ठेवून ज्यावेळेस पापाची कबुली केली, प्रायश्चित केलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस ते परत बाहेर गेले, त्याच्यानंतर त्यांनी पाप केलेलं नाही, पवित्र आयुष्य जगले, त्यांचा न्याय कसा करत असे देव? देव म्हणत असेल की बाबा, देव म्हणत असे की त्या व्यक्तीनं पाप केलं नाही, तर त्यांचं पाप आता महायाजका तू स्वतःवरती घे. आणि तो महायाजक दयासनासमोरून ते लोकांनी ज्यांनी पापाचं प्रायश्चित केलंय, पाप सोडून दिलंय, त्यांचं पाप तो महायाजक स्वतःवरती घ्यायचा आणि तो दर्शन मंडपाजवळ जे कोकरा जिवंत आहे ना, ज्याच्यावरती पाप वाहून नेण्याची चिठ्ठी टाकलेली आहे, त्या कोकऱ्यावरती पापाची कबुली करायचं, म्हणजे ते पाप जे आहे ते पाप त्या कोकऱ्यावरती लादायचा आणि ते जिवंत कोकरू रानामध्ये एका धष्टपुष्ट व्यक्तीच्या हातामधून किंवा हाताद्वारे ते कोकरू जे आहे, सॉरी, ते बकरा जो आहे, तो बकरा रानामध्ये ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही त्या लोकवस्ती नसलेल्या रानामध्ये तो बकरा पाठवला जायचा. म्हणजे जरा लक्ष द्या, ज्या लोकांनी प्रायश्चित केलेलं आहे, म्हणजे पापाची कबुली केल्यानंतर परत जाऊन त्यांनी पाप केलं नाही, त्याच लोकांचं पाप फक्त देव म्हणत असे त्या या महायाजकाला, तेच पाप तू घे आणि जो बकरा आहे त्या बकऱ्यावरती ते पाप लाद आणि ते बकरा जो जिवंत आहे त्याला रानात सोडून यायचं. म्हणजे जरा लक्ष द्या, न्याय निवाड्यामध्ये बंधू आणि भगिनींनो, ज्या व्यक्तींनी पापाविषयी प्रायश्चित केलेलं आहे, पापाची कबुली करून प्रायश्चित केलेलं आहे, त्याच व्यक्तींचं पाप न्याय निवाड्याच्या दिवशी त्या बकऱ्यावरती महायाजक येशू ख्रिस्त तो ते पाप घेईल आणि त्या बकऱ्यावरती, कोणता बकरा आहे तो? पाप वाहून नेणारा बकरा आहे. तो बकरा सैतानाला दर्शवतो. तो बकरा अजाजेल आहे. तो बकरा अजाजेल आहे, जो पाप वाहून नेतो. म्हणजे सैतान जो आहे तो त्याच लोकांचं पाप वाहून नेईल जो ज्या व्यक्तीनं प्रायश्चित केलेलं आहे. म्हणजे न्याय निवाडा ज्यावेळेस होतो त्या न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तीचं आयुष्य पवित्र आहे, त्यानं प्रायश्चित केलेलं आहे, पाप सोडलेलं आहे, त्या व्यक्तीचं पाप कोणावरती शेवटी लादलं जाईल? महायाजक येशू ख्रिस्त जो आहे तो येशू ख्रिस्त न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये तो पाप जे आहे ते पाप घेऊन सैतानावरती टाकेल. म्हणजे सैतान कोणत्या व्यक्तींचं पाप वाहून नेणार आहे? ज्या व्यक्तीने प्रायश्चित केले, पूर्णपणे स्वतःला पवित्र केलेलं आहे, त्या व्यक्तींचं पाप फक्त सैतान स्वतःवरती घेईल. म्हणजे सैतानावरती ते पाप लादलं जाईल आणि मग सैतान त्या पापाचा भार वाहेल, असं देवाच्या वचनामध्ये या बकऱ्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे. बंधू आणि भगिनीनो, जरा लक्ष द्या, जरा महत्वाचा मुद्दा. ज्या व्यक्तीनं प्रायश्चित केलेलं नाही, म्हणजे येशू ख्रिस्ताकडे येऊन पापाची कबुली केली, प्रायश्चित केलं, परत जाऊन पाप केलं, न्याय निवडाच्या दिवसामध्ये जर तो पापामध्ये असेल तर देव म्हणेल की हा व्यक्ती प्रायश्चित केल्यानंतर त्यानं परत जाऊन पाप केलं, त्यानं परत प्रायश्चित केलं नाही, सध्या न्याय निवाडा करत असताना त्या व्यक्तीवरती जर पाप असेल, त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जर पाप असेल तर जरा लक्ष द्या, देव म्हणेल की ह्या व्यक्तीनं त्या कोकऱ्याचा आणि प्रायश्चिताचा फायदा करून घेतला नाही, ह्या व्यक्तीनं परत जाऊन पाप केलं आणि तो पापातच राहिला, तर महायाजका त्याचं पाप जे आहे हे दयासनावरून तुझ्याकडून रक्ताकडून कोकऱ्यामध्ये आणि कोकऱ्याकडून त्याच्याकडे परत जाईल. म्हणजे त्या पाप्याचं पाप त्या पाप्याकडे परत जातं. कधी हे होतं? ज्यावेळेस वर्षातून एकदा न्यायनिवाडा व्हायचा जुन्या करारामध्ये, त्यावेळेस हे होत असे. म्हणजे सैतान त्याच लोकांचं पाप वाहील ज्या लोकांनी पाप मुक्त आयुष्य जगत आहेत.
आणि न्याय निवाड्याच्या वेळेस कळतं की कोण पापामध्ये आयुष्य जगत आहे आणि कोण पापामध्ये आयुष्य जगत नाही. न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये, जुन्या करारामध्ये न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये जो व्यक्ती पापामध्ये असेल त्याचं पाप त्याच्याकडे परत यायचं. आठवतं ना? ज्यावेळेस पापी पाप करायचा त्यावेळेस तो कोकरू घेऊन जायचा आणि मग त्याच्यानंतर कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायचा. ते पाप त्याच्याकडून कोकऱ्याकडे जायचं, कोकऱ्याकडून याजकाकडे, याजकाकडून रक्तात आणि रक्ताद्वारे अंतरपटावरती जायचं. आता उलट होईल. जर तो व्यक्ती न्याय निवाड्याच्या दिवशी पापामध्ये असेल तर अंतरपटावरती जे पाप आहे ते पाप परत रक्तामध्ये, रक्ताकडून याजकाकडे, याजकाकडून कोकऱ्याकडे, कोकऱ्याकडून परत पाप्याकडे ते पाप स्थलांतरित होत असेल. म्हणजे तुमचं आणि माझं पाप सैतान वाहील, नक्कीच वाहील. तो बकरा जो जिवंत ठेवला ना, ज्याच्यावरती पाप वाहण्याची चिठ्ठी टाकलेली, तो बकरा सैतानाला दर्शवतो. जो बकरा वर्षातून एकदाच त्याच्यावरती पाप वाहण्याची जी चिठ्ठी टाकण्यात आलेली आहे, तो बकरा जो आहे तो बकरा सैतानाला दर्शवतो. इंग्लिशमध्ये गोट असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे बकरा. पण कोकरू जो आहे तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आणि मी पाप जर करत असेल, जुन्या कराराविषयी पाहत आहोत, तर कोकरू जे आहे ते कोकरू पाप आपल्यापासून वेगळं करायचं पाप, आणि ते कोकऱ्याचं रक्त अंतरपटावरती, पडद्यावरती जायचं. हे दैनंदिन जीवनामध्ये. पण न्याय निवडाच्या दिवशी देवाचं वचन म्हणतं की जर त्या व्यक्तीनं पाप सोडलं नसेल आणि त्याचा न्याय निवाडा होत असेल आणि जर तो पापी ठरला तर पाप त्याचं अंतरपटावरून रक्तामध्ये, रक्ताकडून याजक, याजकाकडून कोकरा, कोकऱ्याकडून परत त्याच्याकडं जात असेल. म्हणजे तो व्यक्ती इस्रायल लोकांपासून बहिष्कृत केला जायचा. पण ज्या व्यक्तीनं पाप सोडलेलं आहे, जो व्यक्ती पवित्र आयुष्य जगलेला आहे, त्या व्यक्ती लोकांचं पाप तो महायाजक घ्यायचा आणि बकरा जो आहे ना, पाप वाहून नेणारा बकरा, ज्याच्यावरती चिठ्ठी पडलेली आहे, त्याच्यावरती तो पाप लादलं जायचं आणि तो बकरा सैतानाला दर्शवतो आणि तो बकरा रानामध्ये सोडून देण्यात यायचा. आता जरा लक्ष द्या. इथं लिहिले 24 वचनामध्ये लिहिले, 21व्या वचनामध्ये, 22व्या वचनामध्ये लिहिले, तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. 23वं वचन, हे झाल्यावर आरोनाने दर्शन मंडपात येऊन पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेल्या तागाची वस्त्रे उतरून तेथे ठेवावेत. पुढे लिहिलेलं आहे 29वं वचन, तुमच्यासाठी हा निरंतर विधी असावा. 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास दंड करावे. त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो. देवाचं वचन म्हणतं वर्षातून एकदा जी सेवा व्हायची ती 7वा महिना 10व्या दिवशी व्हायची. म्हणजे वर्षातून एकदाच महायाजक जो आहे तो महायाजक परम पवित्र स्थान म्हणजे कराराच्या कोशाच्या ठिकाणी तो जायचा वर्षातून एकदा. कोणता तो दिवस? 7वा महिना 10वा दिवस. पण वर्षभर जे लोक पाप करत असतील, एक वेळेस करतील, 10 वेळेस करतील, तर त्यांना काय करावं लागत असे? कोकरू घ्यायचं. ते कोकरू दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन जायचं. वेदी तुमच्या समोर दिसतच आहे तुम्हाला. त्या वेदीच्या तिथं जायचं आणि कोकऱ्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायची, प्रायश्चित करायचं आणि ते कोकरू वधायचं. मग ते कोकरू वधल्यानंतर कोकऱ्याचं रक्त जे आहे ते कोकऱ्याचं रक्त भाकरीचा मेज आहे त्या ठिकाणचे जे अंतरपट आहे, पडदा जो आहे, जो पवित्र स्थानाला आणि परम पवित्र स्थानाला वेगळा करतो, त्या पडद्यावरती ते रक्त 7 वेळेस शिंपडायचं आणि परत यायचं आणि याजक त्या पाप्याला म्हणत असे, जा परत पाप करू नको. ही सेवा जी आहे बंधू आणि भगिनींनो, याच्याविषयी आपण काल शिकलो. ती 7 महिने 9 दिवस चालायची. पुन्हा एक वार मोबाईल तुम्ही म्यूट करा कृपा करून, महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत.
ही सेवा जी आहे, ही सेवा 7 महिने 9 दिवस केली जायची. 7 महिने 9 दिवस केली जायची ही सेवा. पण 7व्या महिन्यामध्ये आणि 10व्या दिवशी, 7वा महिना 10वा दिवस जो आहे, तो याजक जो आहे, तो याजक पवित्र स्थानामध्ये नसत, तर परम पवित्र स्थानामध्ये जायचा. वर्षातून एकदा. पण कोणत्या दिवशी? 7वा महिना 10वा दिवस. त्यावेळेस आपण शिकलो, की त्यानं गोरा घ्यायचा, बकरा घ्यायचा स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी, इस्रायल लोकांसाठी, दर्शन मंडपासाठी काय करायचा तो? पापार्पण करायचा. आणि एकदाच तो काय करायचा? 7वा महिना 10व्या दिवशी तो परम पवित्र स्थानामध्ये जायचा आणि दयासनासमोर तो देवासंती बोलायचा. देव त्या ठिकाणी न्याय करायचा. आणि या महायाजकाला सांगायचा, की 7 महिने 9 दिवस ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी येऊन कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रायश्चित केलंय, मी तुला सांगतो, देव म्हणायचा, मी तुला सांगतो, की कोणता व्यक्ती आज पवित्र आयुष्य जगत आहे, कोणता व्यक्ती आज पापी आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या लोकांनी परत जाऊन प्रायश्चित केलं, म्हणजे परत जाऊन त्यांनी पाप केलेलं नाही, त्या लोकांचं पाप महायाजक स्वतःवरती घ्यायचा आणि त्या कोकऱ्यावरती बाहेर येऊन तो बकरा जो आहे ना, जो जिवंत ठेवलाय, तो बकरा जो आहे, त्या जिवंत बकऱ्यावरती पापाची कबुली करायचा. आणि ते सर्व पाप घेऊन तो बकरा रानामध्ये सोडला जायचा. पण देव त्या ठिकाणी दयासनासमोरून महायाजकाला सांगायचा, की ज्या ज्या लोकांनी पाप करणं बंद केलेलं नाही, त्यांची नावं त्या ठिकाणी सांगितली जायची. आणि मग महायाजकाला सांगण्यात आलं, की त्या लोकांनी पाप करणं बंद केलं नाही. ते परत जाऊन त्यांनी पाप केलं. आता त्यांचं आम्ही फाईल उघडलेली आहे, तर ते पापामध्ये आहेत. तर त्यांचं पाप त्यांच्याकडे परत जायचं. म्हणजे सैतान, तुमचं आणि माझं पाप जर आपण प्रायश्चित केलं, पवित्र आयुष्य जगलो, तर तुमचं आणि माझं पाप सैतानावरती शेवटी टाकलं जाईल, ह्या जगाच्या शेवटी. पण जर तुम्ही आणि मी न्यायनिवाड्याच्या दिवसामध्ये आपली फाईल उघडली आणि त्या ठिकाणी आपण दोषी ठरलो, तर सैतान म्हणणार, की ते लोक दोषी आहेत, त्यांचं पाप मी घेणार नाही. त्या लोकांचं पाप त्यांच्यावरती परत जाईल. आता जरा लक्ष द्या. महत्वाचा मुद्दा. खूप काही गोष्टी शिकत आहोत. कल्पना करा, की तुम्ही आणि मी एक गुन्हा केलेला आहे. आणि तो गुन्हा म्हणजे चोरी केलेली आहे. आणि कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आपला खटला चालू आहे. महत्वाचा मुद्दा आहे. प्रात्यक्षिकरित्या काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. न्यायनिवाड्याविषयी आपण सांगत आहोत. तर तुम्ही आणि मी चोरी केलेली आहे, एक गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण सगळेच सापडलेले आहोत आणि कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कल्पना करा, उदाहरणास्तव आपला खटला चालू आहे. तर खटला दाखल केल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आपण काय करतो? लगेच त्या ठिकाणी अर्ज करतो. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो. म्हणजे काय? की आम्हाला अटक होऊ नये, आम्ही हे अटकपूर्व जामीन आम्ही काय करत आहोत? कोर्टासमोर सादर करत आहोत. म्हणजे काय आहे? गुन्हा दाखल झालाय, पण आम्हाला अटक करू नका. मग जर कोर्टाला तुमच्यावरती दया आली, कोर्ट म्हणतं की ठीक आहे, तुम्ही गुन्हा जो आहे तो गुन्हा कोर्टामध्ये चालू आहे, तर तुम्ही अटकपूर्व जामीन दिलेला आहे. म्हणजे तुमची जामिनावरती थोडक्यात तुम्हाला अटक होणार नाही. म्हणजे काय होईल? तुम्हाला अटकेत जावं लागणार आहे. म्हणजे काय होईल? तुम्हाला घरी बसून तुम्हाला कामाच्या ठिकाणी जायची मुभा मिळेल, कुटुंबासंगती राहायची मुभा मिळेल, वेगवेगळ्या ठिकाणी जायची तुम्हाला काय मिळेल? मुभा मिळेल. तुम्हाला अटक होणार नाही. त्याला म्हणतात जामीनपूर्व अटक. थोडक्यात येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ज्यावेळेस प्राण दिले, त्यावेळेस त्यानं तुमचं पाप आणि माझं पाप स्वतःवरती घेतलं आणि देव म्हणाला, की जा परत पाप करू नको. कृपा करून फोन म्यूट वरती ठेवा. कृपा करून फोन म्यूट वरती ठेवा. महत्वाचा मुद्दा आहे.
जरा लक्ष द्या. सार्वकालिक जीवनाशी या गोष्टी निगडीत आहेत. लक्षपूर्वक ह्या सर्व गोष्टी ग्रहण करा. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण दिले, त्यावेळेस त्यानं तुमचं आणि माझं पाप स्वतःवरती घेतलं. म्हणजे जे कोकरू दैनंदिन जीवनामध्ये हे पापी लोक त्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली करायचेत ना, ते कोकरू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती दर्शवतं. म्हणजे येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती तुमचे पाप, माझे पाप स्वतःवरती घेतले आणि सांगितलं, परत जाऊन पाप करू नको. म्हणजे थोडक्यात आपली जामिनावरती सुटका झालेली आहे क्रुसावरती. पण पूर्णपणे आपण निर्दोष आहोत का? मी उदाहरण दिलं तुम्हाला, की ज्या कोर्टामध्ये तुमचा खटला चालू आहे, तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळालेली आहे फक्त. म्हणजे तुम्ही तुमचं कामकाज करू शकता. हे लोक जे या पवित्र स्थानामध्ये यायचे, कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचे, पापाची कबुली करायचे, प्रायश्चित करायचे, त्याच्यानंतर त्यांना परत जाण्याची मुभा मिळायची. त्यावेळेस याजक म्हणायचा, की बाबा तू पूर्णपणे दोषमुक्त नाहीस. थोडक्यात तुला अटकपूर्व जामीन मिळालेली आहे, पण खटला तुझा चालू आहे. जा, परत पाप करू नको. तसंच जामीन म्हणजे काय, की थोडक्यात आपल्याला येशू ख्रिस्त काय करतो, पापाची क्षमा तर नक्कीच करतो. क्रुसावरती नक्कीच आपल्या पापाची क्षमा होते. पण ते पाप स्थलांतरित झाले, म्हणजे कुठे गेले ते पाप? अंतरपटावरती, पडद्यावरती, म्हणजे अजून त्या ठिकाणचा न्याय व्हायचा आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं आपल्याला, की अटकपूर्व आपल्याला जामीन जरी मिळाला असला तरी देखील आपण पूर्णपणे निर्दोष आहोत का? नाहीये निर्दोष. गुन्हा दाखल झालेला आहे. जोपर्यंत त्या सत्र न्यायालयामधला, जिल्हा सत्र न्यायालयामधला न्यायाधीश जो पण म्हणत नाही ना, की तुमचं दोष जो आहे, ह्या ठिकाणी आम्ही सर्व पडताळणी केली, आम्ही सर्व गोष्टींची पडताळणी केली आणि आता मला कळालेलं आहे, की तुम्ही दोषमुक्त आहात. तुमची सुटका आम्ही करत आहोत. तुम्ही दोषमुक्त आहात. आता तुमच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यावेळेस तो व्यक्ती निवांतपणे श्वास घेऊ शकतो. तोपर्यंत नाही. तर थोडक्यात क्रुसावरती आपल्याला, म्हणजे थोडक्यात पापाची कबुली केल्यानंतर आपण पापापासून वेगळे होतो. पण पूर्णपणे दोषमुक्त कधी होतो? जोपर्यंत न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत दोषमुक्त आपण होत नाही. दोषमुक्त आपण होत नाही. म्हणजे क्रुसावरती आपण पापापासून वेगळे झालो, पण ते पाप कुठं स्थलांतरित झालेलं आहे? पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित झालेले आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तारण जे आहे ते आपल्याला क्रुसावरती मिळत नाही. तारण कधी मिळतं? ज्यावेळेस महायाजक दयासनासमोर उभा राहतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पित्यासमोर उभा राहतो आणि पिता येशू ख्रिस्ताला सांगतो, की कोणत्या व्यक्तीनं त्या क्रुसाचा स्वीकार करून, प्रायश्चित करून पवित्र आयुष्य जगलेलं आहे, त्या व्यक्तीचं पाप सैतानावरती लादलं जातं. पण ज्या व्यक्तीनं क्रुसावरती पाप आपलं सोडलं, लादलं, पण त्याच्यानंतर जाऊन पापीच आयुष्य जगला, तो प्रायश्चित त्यानं केलं नाही किंवा वारंवार पापातच राहिला आणि त्यानं पाप सोडलं नाही, देव येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी सांगेल, की त्या व्यक्तीचं पाप त्याच्यावरती परत जाईल. न्याय निवाड्यामध्ये ठरतं बंधू आणि भगिनींनो, कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळणार नाही. क्रुसावरती ठरत नाही. क्रुसावरती फक्त एकच गोष्ट होती, वधस्तंभावरती फक्त एकच गोष्ट होती, ती गोष्ट म्हणजे तुम्हाला पापापासून वेगळं केलं जातं, पापाची तुम्हाला क्षमा मिळते, तुम्हाला पवित्र आयुष्य जगण्याची संधी मिळते. ह्या गोष्टी फक्त क्रुसावरती होतात. क्रुसावरती तारण कोणाला मिळेल, कोणाला मिळणार नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी ती गोष्ट स्पष्ट होत नाही. त्या ठिकाणी त्या गोष्टीचा निर्णय लागत नाही. तो निर्णय जर लागायचा असेल तर तुम्हाला परमपवित्र स्थानामध्ये न्यायनिवाड्याच्या दिवशीच कळतं, की कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळणार नाही. बंधू आणि भगिनींनो, याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. तर विनंती आहे, की उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण याच्याविषयी जास्त शिकणार आहोत. म्हणून आपण न्यायनिवाड्याकडे आपलं लक्ष ठेवूया आणि आपण सर्वस्व जे आहे आपलं, ते देवाला वाहून देऊया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. थँक्यू ब्रदर.